नांदेडच्या किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा येथे 2 दिवसांपूर्वी अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी दत्ता बळीराम जाधव यांचा मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या पार्श्वभूमीवर वनविभागाचे अधिकारी व आमदार भीमराव केराम यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले व शासनाकडून तातडीची आर्थिक मदत प्रदान केली। वन्यजीव संरक्षण सहायता निधीतून मृत शेतकऱ्याच्या वारसांना प्रत्येकी 2,50,000 रुपये असे एकूण 10 लाख रुपयांचे 4 धनादेश देण्यात आले। वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी आमदार केराम यांच्या उपस्थितीत संजय दत्ता जाधव, संदीप दत्ता जाधव, देवकाबाई सुनील राठोड आणि करुणाताई दुर्गादास आडे यांना धनादेश सुपूर्द केले। यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी माहिती दिली की मृत दत्ता जाधव यांच्या वारसाच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत 15 लाख रुपयांची मुदत ठेव म्हणजेच FD 10 वर्षांसाठी जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे कुटुंबाला दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळणार आहे। दरम्यान या घटनेत अस्वलाने एकूण 9 जणांना जखमी केले होते। त्यापैकी दत्ता जाधव यांचा मृत्यू झाला असून चंद्रसिंग शेषेराव राठोड हे गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तसेच शंकर तानाजी जाधव, सुदर्शन दत्ता पवार व रमेश बळीराम जाधव हे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत। गावकऱ्यांच्या मागणीनुसार गंभीर जखमी चंद्रसिंग राठोड यांना उपचारासाठी 2 लाख रुपयांची सहानुभूती मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून संबंधित धनादेश त्यांच्या वारसदारास वनविभागाकडून देण्यात येणार आहे। याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे, सपनी उमेश भोसले, भाजपाचे दक्षिण तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर, माजी तालुका अध्यक्ष बालाजी अल्लेवार, माजी सैनिक प्रकाश जाधव, बाबूलाल जाधव, उपसरपंच रोहिदास पवार, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन गोरा राठोड, माजी सरपंच उत्तम नानू राठोड, नारायण मिठू, देवीदास राठोड, जयसिंग मांगीलाल, हनुमंत भुसेवाड, बंटी फड, पोलीस पाटील शेषराव नाईक, उत्तम MG, मोहन राठोड, राम चव्हाण, पत्रकार गौतम कांबळे, मारुती शेळके, ईश्वर जाधव, साई जाधव तसेच वनपाल श्रीराम सज्जन, सय्यद वसीम, DD कडमपल्ले, कृष्णा घायाळ, RR वनवे, संतोष दारगुडे, BT जाधव, विठ्ठल घुगे, वनमजूर PK चितले, ज्ञानेश्वर माहुरे, संगणक चालक कुलदीप पाटील व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट GK न्यूज, किनवट, नांदेड। वारस के नाम से हम FD बनाते हैं। अगर सानुगुड़ा बोल के तात्काल उसको उतना प्रोविजन रहता है उसका। एक ही बार अभी 2 पेशेंट तो हमारे सीरियस है ना उधर वो। हाँ, उनका तो प्रोसेस चालू चाहिए उसका। उनके इसमें से तो वो खर्चा हो जा रहा हो, बाकी का पेमेंट मिल जाता हो। अभी जिनका ट्रीटमेंट करके वापस आए ना, उनको भी कुछ मदद करने का है ना, तो उसका प्रयत्न चालू है। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।